आज आपण काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दाखल केलेली आहे. आता जनतेसमोर आपल्याला मतं मागण्यासाठी जावं लागेल. कोणते विकासाचे मुद्दे आपल्याकडे? बाभळगाव जिल्हा परिषद सर्कल तालुका पाथरी या ठिकाणी माझं गाव आहे कानसूर. याच ठिकाणी माझा जन्म झाला आणि मागील 16-17 वर्षापासून या ठिकाणी आरोग्य सेवेच्या माध्यमातून सातत्याचं आमचं सेवा जनतेची सेवा चालू आहे. तर माझं समस्त परिसरवासियांना हे आव्हान राहील की स्थानिकच्या उमेदवाराला तुम्ही संधी द्यावी आणि नक्कीच पुढील पाच वर्षामध्ये या परिसरासाठी भरीव कामगिरी करण्याची माझी इच्छा आहे. जेव्हा आपण विधानसभा इलेक्शन छोटं गृहीत धरून चालणार नाही, परंतु विधानसभेच्या वेळेसही मला त्या परिसरातून बाभळगाव सर्कलमधून साधारणतः 3-3.5 हजार मतं पडलेले आहेत. तर त्यामुळे आता एवढे 4-5 उमेदवार असताना जे अगोदरचे मतं होते ते सर्व माझे मित्र होते आणि आता ही पक्षाची ताकद आणि मध्यंतरी जे 5-7 वर्ष गेलेत तर त्यामध्ये माझा वाढलेला जनसंवाद, जनसंपर्क आणि सहकारी वर्ग, त्यामुळे निश्चितच फार मोठा विजय या परिसरातून मिळणार आहे. साहेब, सत्ताधारी पक्षाचे उमेदवार सुद्धा आपल्या समोर आहेत, विरोधक म्हणून आहे. काय आव्हान आहे का? माझं तर त्यांना चॅलेंज आहे, म्हणजे जे कोणी सत्ताधारी पक्ष आहेत तर त्यांना एक ओपन डिबेट बोलवावी, एक पत्रकार परिषद बोलवावी आणि सर्व उमेदवारांना एकत्र बसून त्यांचं क्वालिफिकेशन विचारावं, त्यांना समाजासाठी काय केलं विचारावं आणि जर त्यांच्या सर्वांच्या तुलनेनं मी कुठं कमी असेल तर मी माझा उमेदवारी अर्ज देखील मागे घ्यायला तयार आहे. तर मला पात्रता नसलेले उमेदवार असल्यामुळं मी त्या ठिकाणी एखादा पात्रता असलेला उमेदवार तिथं असतात तर मी कदाचित उमेदवारी अर्जही भरला नसता. पण कुठंतरी आपला परिसर दुसऱ्याच्या स्वाधीन आणि अशा अनसेफ हाताच्या स्वाधीन मला द्यायचा नव्हता, म्हणून मी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलाय आणि कुठल्याही पत्रकार परिषद बोलून एखादा उमेदवार माझ्यापेक्षा जर तगडा निघला तिथं किंवा खरा दावेदार निघला तर मी माझा उमेदवारी अर्ज देखील मागे घेईन. बाभळगाव सर्कलमध्ये कोणते विकासाचे काम राहिलेले आहे अजून तुम्ही कसा विकास करणार? आता त्या सर्कलमध्ये मागील 20-30 वर्षापासून सुभाष आबा कोले यांना भरीव कामगिरी केलेली आहे. पण जसं मी अगोदरही म्हटलं की देश स्वातंत्र्य होऊन फार काळ नाही झालेला, 75 वर्षात सर्व गोष्टी होऊ नाही शकत. ते एक काही गोष्टी त्यांना केलेल्या आहेत, उर्वरित त्यांचं कार्य आम्ही पूर्णत्वाला नेऊ. संपूर्ण परिसरामध्ये रस्ते, नाल्या, शौचालय आणि पाण्याची व्यवस्था ही माझी जिम्मेदारी राहील आणि माझी एक पुढील 5 वर्षामध्ये हा परिसर जिल्ह्यामध्ये कसा नंबर 1ला येईल तर त्याची मी पूर्ण जबाबदारी ह्या परिसर वासियांना आश्वस्त करतो. पूर्ण गॅरंटी माझी राहील की आपला बाभळगाव सर्कल हे जिल्ह्यामध्ये नंबर 1 राहील. सर्व वाड्या, वस्त्या, तांडे आणि जे काही 10 गावं आहेत या सर्कलमध्ये, तर संपूर्ण परिसराचा एकसंध विकास हा माझा ध्येय आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष, जात निरपेक्ष पक्ष आहे आणि काळाची गरज आहे. आपण पाहतोय की सत्ताधारी पक्ष जो आहे बीजेपी, तर ते जातीय तेढ निर्माण करणं, बेरोजगारी अशा अनंत भानगडीत आणि उघडा पडलेला आहे कुठंतरी मागील 10-12 वर्षापासून. तर कुठंतरी नोकरीचा अभाव, युवकांची नाराजगी त्यांना पुढील 3-4 वर्षामध्ये होणार आहे आणि येता काळ काँग्रेसचा आहे. त्यामुळं उगवत्या सूर्याला नमस्कार. असं सर्कलमधील जनतेला काय आव्हान करणार? निवडणुकीच्या निमित्ताने आज काँग्रेस पक्षाच्या वतीने शक्ती प्रदर्शन करून 5 सर्कलचे उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केले. अनेक वर्षापासून पाथरीची पंचायत समिती माझ्या नेतृत्वाखाली सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी कार्यकर्ता असताना माझ्या नेतृत्वाखाली राहिलेली. आता मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर हे जिल्ह्यामध्ये काँग्रेस, तालुक्यामध्ये काँग्रेस बळकट करण्यासाठी माझे सातत्याने प्रयत्न राहतील आणि आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व उमेदवाराचे उमेदवारी अर्ज दाखल केले आणि मला खात्री आहे की पाथरी तालुका आणि परभणी जिल्हा संबंध मिळून आम्ही 21 जागा या ठिकाणी लढतो आणि एक चांगला मोठा यश परभणी जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला मिळेल आणि जिल्हा परिषदमध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा निश्चितपणे फडकेल याची मला अपेक्षा आहे. आणि परभणी जिल्ह्याची जनता हे जातीवादी पक्ष
शिवसेना शिंदे असेल, भाजप असेल, ह्याला कंटाळलेली आहे. भाजपचा तर आपल्या जिल्ह्यामध्ये एवढं काही वर्चस्व नाही, पण धनशक्तीच्या बळावर सुद्धा भारतीय जनता पक्ष आपले पाय रुतविण्याचा प्रयत्न हे जिल्ह्यामध्ये करतात. मला आशा आहे की परभणी जिल्ह्याची जनता, मी परभणी जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हे नात्याने सर्व जिल्ह्यामध्ये धर्मनिरपेक्ष पक्षाच्या विचाराचे लोकांना मी आवाहन करीन की आपण काँग्रेस पक्षाचे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार आहे त्याला आपण प्रचंड मताने निवडून द्यावा, अशी अपेक्षा, अशी आशा बाळगतो. धन्यवाद.